नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या शिवार फेरी या उपक्रमाच्या माध्यमातून आत्ता आपण आजगे या ठिकाणी आलोत आणि इथे आपले जुने वापरकर्ते आहेत. तर त्यांनी आपल्या स्टिमरीजच्या काही फवारण्या केल्या होत्या. स्टिमरीज आणि बायोनायट्रोजन. त्यांना खूप छानसा असा एक रिझल्ट दिसतो त्यांच्या प्लॉटवर. तर त्यांची ओळख घेऊया आणि नेमकं त्यांनी वापरण्याच्या आधी प्लॉटची स्थिती काय होती? त्याच्यानंतर त्यांना काय-काय फरक वाटला आणि आत्ता कुठल्या स्टेजमध्ये काय ते आपण सगळे बघणार आहोत. त्यापूर्वी त्यांची ओळख घेऊया. माझे नाव विनायक यशवंत शेलार. हां. अं, गाव आसगे, ओके. तालुका लांजा. हं, हं, हं. असं म्हणजे तुरा आला होता, पण तुऱ्याला कसं फुल तरी बीचं प्रमाण कमी होतं. हां. त्यावेळेला म्हणजे स्टेमरीज एक पहिल्या वेळेला स्टेमरीज फवारणी झाली, हं. बायोनॅटिक स्टेमरीज. हां. तरी पण कसं दुसऱ्या वेळेला थोडं कमी असल्यामुळे डबल फवारणी केल्यानंतर चांगला रिझल्ट आला ओके. आणि म्हणजे अजून सुद्धा हं. आहे. म्हणजे चालू आहे कंटिन्यू. चालू आहे. तसं बघायला गेलं त्यांचा प्लॉट जर बघायला गेला तर हे बघा शकता तुम्ही. हां. हा प्लॉट बघा. हा मोहर पण आला होता. त्याच्यामध्ये पूर्ण मोहर सुकलाय. हा इथे वरती पण बघा. पण आता त्यांच्याकडे हा मोहर सुकला होता. बरोबर आहे? आणि ते खाली जर बघितला तर हे काटक्या दिसतायत तुम्हाला. तर अशा पद्धतीचा प्लॉट थोडा झाला होता. तर त्यांनी विचार केला, "सर कोणाचं तुम्ही असा प्लॉट बघितला त्याच्यानंतर तुम्ही आपलं फवारणी संजय केला?" मांडवकर. संजय मांडवकर. हं. त्यांचा प्लॉट बघून त्यांना काय तुम्हाला तिथे तो रिझल्ट जाणवला? तो पण मला चांगले व्यवस्थितरित्या झालंय. ओके. डबल आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे त्यांचं उत्पन्न सुरू झालंय. सर्वात महत्त्वाचा नवीन फुटवा आहे हां. आणि नवीन फुटवाला नवीन मोहर आहे आणि हे त्यांचं उत्पन्न सुरू झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर उत्पन्न खूप कमी झालं असतं, पण आता उत्पन्न चालू आहे आणि सर बघू शकता हे त्यांचं सर्व प्लॉटचं हे 10 मे नंतर सुद्धा म्हणजे असं 10 मेच्या नंतर 10 मे असून सुद्धा अजून चालू आहे. चालू आहे हां. उत्पन्न. ओके. आणि अजून लास्ट पण सीझनला बघूया. सुद्धा. फुटवे पण चांगले आलेत. हां, त्या फुटवे प्रकारे आता दाखवा. हे असे ओके. हे नवीन पहा. हे फुटवे पहा. इथून फुटवा सुरू झालेत हे. उंच भरपूर झाले. उंच. हे नवीन फुटवे आलेले आहेत. म्हणजे फुटवे पण आलेत काही ठिकाणी फुटवे येऊन मोहर येऊन मोर पण उत्पन्न वाढलंय. बरोबर ना? चालू झालंय. हा पहा. हं. हे आता ओके. नवीन आहे. हे नवीन. याला हे बघा हे नवीन आहे. आणि याच्यामध्ये स्टेजेस पण बघा हा तुम्ही. हं. तयार आहे, सेकंड स्टेज या पद्धतीने चालू आहे. आणि आता आपल्या समोर जो आहे तो मोहर पण बघा. हा जिवंत मोहर आहे. सर्वात महत्त्वाचं सर उत्पन्न वाढत असताना हे स्टिमरीच्या फवारणी करताना उत्पन्न वाढत असताना झाड कसं वाटतंय सर तुम्हाला? झाड व्यवस्थित आहे. व्यवस्थित. फुटवा आलाय म्हणजे या मे फुटवाला महिन्यात चांगला सुद्धा आहे. हिरवंगार आहे. हिरवंगार तरी चांगलंच आहे. हं. ते वापरलात ना स्टिमरी हां. बायोनेट साईज कशी वाढली का तुमच्या प्लॉटची? साईजमध्ये पण फरक आहे. म्हणजे याची काजूची? हो. हे आता बी व्यवस्थितरित्या झाले क्लिअर. ओके. सफेद आहे. सफेद डाग आहे एकदम. नाहीये. डाग नाही. ही किती नंबरची आहे? ही आपली 4 नंबर नाही 7 नंबर आहे. 7 नंबरचा आहे ना? हं. ठीक आहे. पण क्लिअर झाला बी. हां. ओके. दोन्ही मिक्स आहेत ना तुमच्याकडे 4 हो. आणि 7? हां, ही 4 नंबर आहे. हे 4 नंबर. ओके. हं. ओके. ओके. सर तसं बघायला गेलात मला एक तुम्ही पूर्ण तुमची आजपर्यंत जर्नी सांगा. कारण की मला असं वाटतं 6-7 वर्षापासून तुम्ही वापरताय हे हो. प्रॉडक्ट. तर सुरुवातीला तुम्ही नेक्सटचे कोणकोणते प्रॉडक्ट वापरला होतात? सुरुवातीला आपलं CFC गायींसाठी. गायींसाठी. तर हां. गायींमध्ये तुमचा स्वतःचा काय अनुभव आला होता? जनावरांना ते खाणे व्यवस्थित ते चारा वगैरे व्यवस्थित खात होते हां. आणि दिसायला पण सुंदर एकदम. ओके. दुधामध्ये फरक होता, फॅटमध्ये पण फरक पडत होता. ओके. तुम्ही स्पेशली म्हणजे आपल्याला हिटवर येण्यासाठी हां. म्हणजे मला असं वाटतं त्याच्यासाठी कशासाठी तुम्ही जास्त वापरायचं नेमका? ते जास्त कसं जर हिटवर येत नसतील, तर ते म्हणजे जे येणारे आता यायला पाहिजे, त्याला हां. जर वापरलं तर ते लगेच हिटवर यायचे. ओके. हां. त्यानंतर इतरांना पण जर वापरले गेले ते CFC त्याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवला होता आणि फरक? त्यांना पण चांगला रिझल्ट आलेला आहे. ओके. म्हणजे ज्यांना तुम्ही दिला ज्यांनी होता दिलं त्यांना त्यांना. पण? ओके. आणि अजून पण यावर्षी चालू आहे आता म्हणजे प्रत्येकजण 1-2, 1-2 घेतातच आहे. CFC अजून चालू आहे. एक हां. घेत आहेत. ओके. म्हणजे जनावरांसाठी सुद्धा हे चांगलं आहे. शेतीसाठी सुद्धा हे चांगलं आहे आणि तुम्ही आईंसाठी पण आपल्या एक वापर आरोग्यासाठी वापरला त्याचा काय अनुभव सांगाल? त्यांचा पण रिझल्ट चांगला निघालाय. ते ओके. पाय आपला वाकत नव्हतं, तो पूर्ण वाकतो. म्हणजे झोपरात तुम्हाला असं मोल्ड व्हायचं नाही म्हणजे हां. उभंच असं हां. मग त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला बसायला फरक व्यवस्थित जाणवला. मिळत होतं. ओके. म्हणजे मित्रांनो तसं बघायला गेलाच नेटसपचं तर ध्येयच आहे लेट्स बिल्ड हेल्दी नेशन म्हणून. याच्यामध्ये पहिले आपली माती चांगली करायची नंतर झाडं आपली पिकं झाले पाहिजेत. कारण का जी मातीत नाही ते पिकात नाही, पिकात नाही ते पोटात नाही. हं. तर त्याच्यासाठी आरोग्य पण छान राहिलं आपल्या ह्याच्यामध्ये. शेती पण चांगली झाली, जनावरांचं पण आरोग्य वगैरे सगळं चांगलं होत असेल, तर हे खूप मोठं काम आहे. ओके. सर तुम्ही समाधानी आहेत? आजही व्ह्यूअर आहेत. हो. त्यांना तुमचं काय
संदेश आहे वापरण्यासाठी? त्याला मिरचीसाठी बघा एक केलं होतं त्याला ओके. फवारणी. अरे हा, तुम्ही मिरची पण याच्यात फवारणी केल्यात ना? ते मिरचीला एक पूर्ण तो बोळा पडतो ना असा तो प्रकार होता. ओके. तो फोटो क्लिअर दाखवा. एकदम झाला. शेंगदाण्याचा. शेंगदाण्याचा. ओके. शेंगदाण्याला पण केलेला होता ओके. फवारणी. मग शेंगदाणे आणि मिरचीमध्ये काय बदल वाटला? म्हणजे काय झालं होतं आणि काय फरक पडला तुम्हाला? शेंगदाणे कसं छोटं म्हणजे लहान साईज मध्ये होते उंची कमी होती. हां. आणखीन म्हणजे काळोखी पण चांगली आली त्याला. ओके, ओके. हे व्यवस्थित. हां. आता चालू आहे म्हणजे काढायचं. आता त्याच्याला उत्पन्नात कसं वाटतंय? बदल वाटतो का त्याचा तुम्हाला? बदल आहे. चांगलं. चांगल्या प्रकारे म्हणजे शेंगा धरल्यात. स्टीमरीच आणि बायो 99 हां, याच्याच फवारणी केल्या होतात ना? हां. ओके, दाखवा. हा असा प्रकार झाला होता मिरचीचा. ओके. बोकडा वगैरे असं? हां, ओके. हे पूर्ण हे. त्याच्यानंतर आता एकदम क्लिअर झाले. एकदम क्लिअर. ते किती हां. फवारणी झाला असं क्लिअर? तर 3 फवारण्या केल्या त्यानं. कंटिन्यू हां. किती दिवसाने केलात? 8-8 दिवसाने. ओके. मग तुमचा विश्वास आता वाढतच निघाला हां. स्टीमरीजवरचा. हे मग चांगलंच झालं एकदम व्यवस्थित. हे ओके. जे आता याला मग ते पान हा क्लिअर दिसतच नाहीयेत. हं, हं, आता हं. एकदम पूर्ण ओपन झालीत पानं. खूप छान. हे कसे एकदम जवळ असे आकसलेले असतात ना. हं. त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण आता पहिले कसं मिरची भरपूर चालायची आमच्याकडे. ओके. आता पुढच्या वेळेला ते बऱ्यापैकी भरपूर करणार आणि ते म्हणजे फवारणी पुढच्या मिरची वेळी ह्याच वेळी प्लॅनिंग झालं, की पुढे हां, आपण पहिल्यापासूनच सुरू करूया. मिरची भरपूर करणार असं ओके. चांगल्या प्रकारे. आणि आता काजू आंब्या म्हणजे काजूच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय प्लॅनिंग केलं आता नेक्स्ट टाईमला? काजूचं तर आपल्याला ते म्हणजे एन-पी-केचा एन-पी-के. ओके. एन-पी-केचा वापर करायचा आहे यावेळेला. ओके. एन-पी-केचं पाण्याच्या माध्यमातून मातीत देतोय आपण. त्याच्यात खूप छान हं. रिझल्ट येतात. आणि त्याच पद्धतीने हे फक्त फवारणीचे रिझल्ट आहेत. तर हो. स्टीमरीज, बायो 99 आणि एन-पी-के आणि सेत हे ज्या ज्या दिवशी एकत्र येईल त्याचाच एक वेगळाच एक अनुभव आपल्या समोर असेल. तर आपण जास्त व्हिडिओ वाढू नये म्हणून साठी आपण थांबतोय. तर एवढी मुलाखत दिला सर, मोलाची मुलाखत असते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही जणांना कुठेतरी एक आशेचा किरण दिसतो आणि मग त्याच्यानंतर ते वापरायला सुरुवात करतात आणि स्टीमरीचे असं एक प्रोडक्ट आहे, की ते वापरल्याच्या नंतर चमत्कारच करून जात आहे. हो. तसं बघायला गेला तर. तरी मुलाखत दिलात खूप महत्त्वाची आहे. थँक सर. ओके.